तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे साहिल वरंग ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आम्ही आता जातो आहे विजयदुर्गला. म्हणजे आम्ही कालच वैभववाडी स्टेशनमध्ये आलो माझ्या आईच्या गावात, जे की पहिला तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तिकडे. तर आता आम्ही जातो आहे विजयदुर्गला. तर आम्ही कालच आलो आणि कालच संध्याकाळी प्लॅन बनला की विजयदुर्गला जाऊया आणि बघून येऊया. तर आम्ही घरातून 6 वाजता निघाले आणि आता किती वाजले, 6:30ला आम्ही वैभववाडी बसस्टॉपमध्ये पोचले. तर सकाळी 7:10ची बस आहे. तर भेटूया आता पुढे बस येईल तेव्हा दाखवतो पुढं. चला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे विजयदुर्ग किल्ल्याला. जसं की आम्ही 7 वाजता बस पकडलेली, ती 10 वाजता पोचले. म्हणजे आम्ही 4 तास बसले, लय हालत झाली बसमध्ये. तर बघूया आपण पुढे. जसं की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1653मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव तेव्हा ठेवलं की विजयदुर्ग. आणि महाराजांनी आपल्या इकडे 20 बुरुज बांधले. जीबी गेट म्हणजे जीबी दरवाजा. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्गाच्या राजधानीच्या किल्ल्यावरती आपलं स्वागत आहे. आज जो आपण किल्ला बघणार आहोत ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या राजधानीचा किल्ला. छत्रपतींचं असं म्हणणं होतं की ज्याचं समुद्रावरती आरमार त्याचा हा समुद्र, या कल्पनेतून त्यांनी भारतात नौदलाची स्थापना केली. म्हणून छत्रपतींना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचं जनक असं म्हणतात. महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती युद्ध न करता तहात मिळवलेला किल्ला आहे. हा किल्ला पूर्वी जेव्हा राजा भोजनी बांधला तेव्हा तो 5 एकरचा होता. 5 एकर म्हणजे ही तटबंदी दिसते ना त्या मॅपमधली तुम्हाला आतली, ही अशी 5 एकरची तटबंदी आतल्या मैदानावरती तुम्हाला दिसणार. गोळी झाडून झाल्यानंतर बंदूक पाठी येते. तसंच जेव्हा तोफेचा गोळा फेकणार, गाड्याला चाकं असणार, तो गाडा पाठी येणार. तो पाठी येऊन परत आपल्याला जागेवर जायला पाहिजे. म्हणजे या खांद्यांना त्यांना असं उतरता आकार दिलेला.
इकडे जॉईंट आहे, दुसरा जॉईंट इकडे आहे, तिसरा जॉईंट इकडे, म्हणजे काही अंतर सोडल्यानंतर एक एक जॉईंट आहे तो. यातनं निघणारा गोळा हा सरळ निघतोय, त्याला काय तेवढी गती भेटत नाही किंवा भेदक मारा होत नाही, ऍक्युरेसी एवढी काय परफेक्ट नाही. ह्याला पोकळ भाग आहे बघा आतमध्ये, त्या पोकळ भागात दारुगा ठासायचे, त्यात पॉइंटेड छर्रे भरायचे, वाताने देऊन तो बॉम्ब सारखा फोडायचा. जेव्हा फुटणार ना तर आतला छर्रा तो बाहेर घुसून बंदुकीच्या गोळीसारखं काम करणार. किल्ल्यावर तुम्हाला खलबसखाना दिसणार आहे. राजगड, रायगड आणि विजयदुर्ग. राजगड रायगड जे किल्ले आहेत ना हे गड किल्ल्यांची राजधानी होती आणि विजयदुर्ग आपल्या नौदलाची राजधानी. विस्तार करताना त्यांनी 20 बुरुज बांधले. समजा युद्ध सुरू झालंय आणि युद्धाच्या वेळी तुम्हाला गन पावडर दारुगा सप्लाय करायचा असेल इकडे, तर तुम्ही एका बुरुजावर जाऊन दारुगा पोचवायला गेला तर तुम्हाला वेळ जातो. अशा वेळी तुम्ही घोड्यावर दारुगा लोड केला आणि एखादा घोडस्वार या मार्गाने असा आत निघाला तर इथून निघणारा घोडस्वार जो आहे ना हा बाहेरच्या 20 बुरुजांना दारुगा पोचवत मोठ्या गतीने पुन्हा दारुगाच्या कोटरापर्यंत येऊ शकतो. आज जरी आपण 20 फुटाची काही ठिकाणी अशी रुंद तटबंदी करून ठेवले जेणेकरून घोड्यावर बसून तुम्ही दारुगा पोचवू शकतो. आपल्या किल्ल्याचे किल्लेदार होते सरखेल कान्होजी आंग्रे, जे आपल्या मराठ्यांच्या नौदलाचे प्रमुख आहेत. तर मराठ्यांमध्ये 2 मोठे किताब आहेत, एक आहे सरलष्कर, दुसरा आहे सरखेल. सरलष्कर म्हणजे सेनेचा प्रमुख आणि सरखेल म्हणजे महाराजांच्या नौदलाचा प्रमुख. कान्होजी आंग्रे एवढे पराक्रमी होते की इतिहासात त्यांना प्रति शिवाजी हा उल्लेख होतो. उद्ध्वस्त झालं दिसतंय. समोर बघा तुम्हाला एक दगडाचे छत दिसतं. शत्रूचं टार्गेट काय असायचं की किल्ल्यावरचा दारुगोळा कोठार आणि धान्य कोठार उद्ध्वस्त करायचा. आपल्या किल्ल्यावरचा दारुगोळा धान्यसाठा उद्ध्वस्त होता कामा नये म्हणून छत्रपतींनी त्याला दगडाचं छत टाकलं दारुगोळ्याचे कोठार. त्याला आकार पण बघा उत्तरगा ठेवलाय, म्हणजे बाहेरून जरी गोळा आला तर तो गरंगळत खाली येणार, त्यातल्या आतल्या वास्तूला तो गोळा लागणार नाहीये. चालू आहे एखाद्या व्यक्तीचा आणि दुसरा व्यक्ती कोणतरी न्यायनिवाडा करायला आला आहे तर त्याला या सदरेवरती थांबवलं जायचं. जेव्हा त्याची वेळ आहे ना, जसं आज कोर्टमध्ये हाजीर हो करून बोलवतात ना, जेव्हा त्याची वेळ आहे ना तेव्हा इथून त्याला बोलवून आतमध्ये जाताना न्यायनिवाडा केला जाणार. हा हा भुयारी मार्ग जातोय पाण्याकडे. इथून आपण आपल्या जहाजांवर जातोय आणि लोडिंग अनलोडिंग करतोय. जाऊया कारण जे दगडी अँकर आपल्या आरमारी गोदीमध्ये दिसतात विजयदुर्गच्या खाडीच्या आतमध्ये गोदी आहे, त्या गोदीमध्ये दिसणारे दगडी अँकर हे वेगळे आहेत. त्याला पूर्णपणे आतमध्ये रशी अडकवायला जहाजांची प्रॉपर जागा तिथे ठेवलेली आहे. कदाचित ह्याचा उपयोग कसं घोडे विडे बांधण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी करू शकतो, पण ह्याला मुद्दाहून त्याने सेफ दिलाय बघा असा की याच्या खाली ते रस्सी बिस्सी बांधू शकतात. दगडी अँकर तर नाही. काही गोष्टी अशा आहेत ना की त्या आपण कन्फर्म सांगू शकत नाही की ह्याच आहेत. समजलं ना. आता हा किल्ल्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. हा म्हणजे एकूण या किल्ल्याला 27 बुरुज आहेत. म्हणजे जुन्या किल्ल्यावरती 7 आणि छत्रपतींनी विस्तार करताना 20 बुरुज बनले. त्या 27 बुरुजातला सर्वात महत्वाचा बुरुज म्हणजे खूब लढा तोफा बारा बुरुज.
इथे 12 तोफा नेहमी तैनात असायच्या. इथे आता हात लावून धरला तर तुम्हाला हवा आहे ना, तर किती माणसं आतमध्ये आली तरी गुदमरल्या होत नाही, हवा खेळती राहते. सिंधुदुर्गांची रचना जाणून बुजून अशा पद्धतीने केली आहे ना. आता उदाहरणार्थ हे बघा की आपण इथून सहज आलो आतमध्ये, तो दरवाजा बघा छोटा आहे, हा दरवाजा मोठा आहे. याचं कारण म्हणजे मोठ्या बाहेरून तुम्हाला फक्त ते होल दिसतो. तुम्ही जेव्हा आता आतून बघणार ना, चार होल आहेत वेगवेगळ्या अँगल नवीन पुस्तकाने तयार करायचं म्हणजे तुम्हाला नेम शिकत नाही गोळी शिकत नवी घुसवली ना कारण सर्वातला माणूस नाही नेम नाही बरोबर आहे. विचार करा 600 पैकी 100 जहाज विजयदुर्गवरती असतात. म्हणजे एवढ्याला आरमारीदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे आपल्याकडे घोडदळही कमी होते. या बाजूला तसं त्याहानीचा बुरुज आहे ना, त्या साईडने तुम्हाला 2-2, 3-3 मजली इमारत सगळे सरदारांसाठी आहे. याच जागेवर आदिवासींचा ध्वज छत्रपतींनी हटवला आणि स्वतःच्या हाताने फुगवा करतो. एक खलबतखान्याच्या आतमध्ये आहे ही चौकी. ही बांगडी तोडीचा
तर नमस्कार मंडळी, आमचं आता विजयदुर्ग फोर्ट झाला आहे आणि आता आम्ही आलो आहे श्री रामेश्वर मंदिर, जे की तिकडेच आहे, फक्त विजयदुर्ग फोर्टच्या इकडनं 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. थोडा वेळ चालतो. आमचं आता श्री देव रामेश्वर मंदिर झालं आहे. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात जातो आहे, जे की श्री चौंदेश्वर श्री देवी मंदिर म्हणून आहे. तर भेटूया पुढे.
तर काय इकडे देवीचं म्हणजे व्हिडिओ काढणं अलाउड नाही, म्हणून बाहेरूनच तुम्हाला हे दाखवलं, म्हणजे मंदिर दाखवलं. तर आता आम्ही जातोय तिसऱ्या मंदिरात, तर भेटूया तेव्हा पुढे. तर गाईस आता आम्ही आलो आहे विमलेश्वर मंदिर, जे की आमचं थर्ड पॉईंट आहे, म्हणजे तिसरं मंदिर हे. मंदिर हे. आता आम्ही डायरेक्ट खायला जाऊ काहीतरी, आणि मग आम्ही डायरेक्ट मग तिकडनं बस पकडून डायरेक्ट घरी जाऊ. तर भेटूया लवकरच, चला.